बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक मोठी बातमी। राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळतेय। नागपुरात साखरेचा दर 70 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय। दरवाढीमुळे सर्व गोड खाद्यपदार्थांचे दर वाढणार आहेत। सर्वच गोड पदार्थांचे दर 10 ते 12% वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि इथलाच आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। ऐन सणासुदीच्या तोंडावरती साखर महाग झाल्यामुळे जे आहे ते गोड खाद्यपदार्थ आता महागणार आहेत। सोबतच रोज लागणारा सकाळचा चहा देखील आता महागण्याची शक्यता आहे। आपण अशाच एका हॉटेलमध्ये जिथे आपण पोहोचवतो की जे मिठाई असतील, चहा असतील, जिलेबी असतील, जे सध्याचे दर आहे त्यामध्ये कुठून कुठेतरी आता साखर महाग झाल्यामुळे 10 ते 20 रुपयाने जे आहे ते या मिठाईमध्ये या जिलेबीमध्ये जे आहे ते दर वाढवले जाण्याची शक्यता आहे ते हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त केली जाते। आपल्यासोबत स्वतः हॉटेल व्यावसायिक आहेत। काका काय सांगणार, ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर कुठेतरी महाग झालेली आहे, काही गोड जे खाद्यपदार्थ त्या संदर्भात दरवाढी करण्यासंदर्भात काही विचार वगैरे केला आहे? दर वाढवावाच लागेल ना, कारण का आपल्याला धंदा करायला बसलेलो आहे तर काहीतरी आता आमच्याकडे त्यांनी 25-30 लेबर आहे, त्यांचा पण पोटाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे 20-25 रुपये 30 रुपये वाढवणार होतात किलो मागे। सामान्य नागरिक म्हणून म्हणजे साखरच नाही तर सणासुदीच्या काळात एवढं जे गोष्टीवर महागाई होऊन राहिली, जे साखरेपासूनच सगळं तयार होते, मिठाई झाली, बर्फी झाली किंवा लाडू झाले किंवा काही सामान्य माणसाच्या अपेक्षेप्रमाणे म्हणजे अपेक्षेमध्ये आहेच नाही। म्हणजे सणाचं काही करतो म्हटलं गोडधोड त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे जाते। त्यामुळे सणासुदीच्या तोंडावरती कुटुंबामध्ये नेणारा खाद्यपदार्थ आता दर महागल्याने कुठं ना कुठेतरी आपल्या बजेटप्रमाणे खरेदी करू अशा पद्धतीची भावना आता सामान्य ग्राहकांकडून जी आहे ती व्यक्त केली जात आहे। सोशल मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। यानंतर पाहूयात एक मोठी बातमी। सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ पाहायला मिळतेय। 4 दिवसात सोन्याच्या दरात 6,500 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 18,000 रुपयांची वाढ पाहायला मिळतेय आणि याच संदर्भात व्यापाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। अमेरिका इराण यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना सोने व चांदीच्या दरात सातत्याने चढ उतर होत असतानाचा आपण पाहिलेला आहे। मात्र आता कुठेतरी लगनसराई असेल, सणवार असेल, या सणवाराच्या दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठा उच्चांक गाठत असतानाचा आपण पाहत आहोत। का नेमके हे दर वाढ होत आहेत, याच्या मागची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सोने व्यापारी जे आहेत आदित्य कांक्रिया ते आपल्यासोबत जुळलेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। त्याच्या मागे 3 कारण आहेत। पहिले कारण एक यूएसचे जे ट्रेजरी बॉन्ड आहे त्याच्याबद्दल एक न्यूज आली आहे। दुसरं आता वॉर जसं शांत झालं आहे त्यामुळे जे व्यवहार आहेत वेगवेगळ्या देशामध्ये ते परत सुरू झाले आहेत। आणि तिसरं आता जसे तुम्ही म्हटले लग्न वगैरे आणि सीझन वगैरे चालू होणार ते पण एक आहेत। आणि आता क्रूड ऑइलचं पण एक हे की त्यांचं पण आता व्यवहार लेनदेन ते कमी झालं आणि ते सर्व जे इन्व्हेस्टर आहेत ते आता गोल्ड सिल्वरमध्ये शिफ्ट होत आहे, कारण की गोल्डला एक सेफ हेवन ॲसेट म्हणतात त्या हिशोबाने। सध्या गिरायकी चांगली आहेत आणि एक चांगली अपॉर्च्युनिटी पण आहेत आता गिरायकी करण्यासाठी। लोकांना पण चांगली अपॉर्च्युनिटी आहेत आता इन्व्हेस्ट करण्यासाठी, कारण की भाव खूप चांगले आहेत आणि ते वाढणं चालू झाले। जसं आपल्याला मागच्या वर्षात हे बघायला भेटलं की जे उच्छाव आला आहे गोल्ड सिल्वरमध्ये ते आता परत येऊ शकतो। आता प्रेडिक्शन आहेत की हा येणारं वर्ष पण खूप चांगलं रिटर्न देईल गोल्ड सिल्वरमध्ये पण आणि ग्राहकांना चांगला फायदा पण होईल। यामुळे नक्कीच वाढणार आहे सोन्याचे भाव पण आणि चांदीचे पण भाव वाढणार आहेत। आणि तुम्ही बघणार तर हे तुम्हाला जे मागच्या वेळेस रिटर्न दिलं होतं तेच रिटर्न तुम्हाला या येणाऱ्या वर्षात पण दिसू शकतं। सोने आणि चांदीच्या दरात अजूनही वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी सोने तज्ज्ञांनी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।